हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चा मॅथचा लेसन नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युलेचा प्रॅक्टिस सेट 5.2. ठीक आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे प्रॅक्टिस सेट 5.2. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर बघूया प्रॅक्टिस सेट 5.2. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 साठी जे एक्झाम्पल दिले आहेत ते एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे आहेत, कोणत्या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचे आहेत हे बघा. a + b होल क्यूब इज इक्वल्स टू काय आहे, a आणि b दिलेले आहेत म्हणजे दोन नंबर किंवा अल्फाबेट दिलेले असतील. काय आहे, पहिल्याचा क्यूब म्हणजे a³ + 3a² म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू b + 3 फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस b³ म्हणजे सेकंड टर्मचा क्यूब. ठीक आहे. ह्याच फॉर्म्युल्यावर आपल्याला काय सॉल्व करायचे आहे, पूर्ण 5.2 चे एक्झाम्पल. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा. काय आहे, k + 4 3 आहे का या फॉर्ममध्ये, a + b³ च्या फॉर्ममध्ये आहे. त्याला आधी काय करायचं, फॉर्म्युला लिहून घ्यायचा. a + b³ इज इक्वल्स टू a³ + 3a² b + 3ab² + b. ठीक आहे. आता बघा आपला a कोणता आहे, याच्यामध्ये आधी काय करते, जे एक्झाम्पल दिलं आहे ते लिहून घेते. ठीक आहे. आता a बघा कोणता आहे, a म्हणजे काय आपला k आणि b काय दिलेला आहे 4. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार पुट करायच्या व्हॅल्यू. a³ मीन्स काय आहे आपला k³ + 3a², a काय आपला k मीन्स k² आणि इंटू b किती आहे 4 म्हणजे इंटू 4 + 3 इंटू a किती आहे k इंटू b² मीन्स 4चा स्क्वेअर प्लस b³ आहे म्हणजे काय 4³ चला आता याला सॉल्व करूया. k³ मीन्स काय, ॲज इट इज k³ + 3 4 12 k² पण जसाच्या तसा प्लस 3 इंटू k इंटू 4चा स्क्वेअर काय असतो 16 प्लस 4³ काय असतो 64. त्याला काय k³ + 12 k² + 3 16 जा किती येते 16 3 जा 48 इंटू k. हा k आहे ना k. आता याच्यामध्ये कोणती साईन नाही आहे म्हणजे काय असते मल्टिप्लिकेशन प्लस 64. आता परत याचं काही होऊ शकते का, नाही. म्हणजे काय आला आपला आन्सर, हेन्स एक्सपान्शन k + 4³ चे एक्सपान्शन काय आलं k³ + 12 k² + 48 k + 64. हे बघा सेकंड एक्झाम्पल आहे 7x + 8y⁴. ठीक आहे. आता मी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे, त्याला सॉल्व करा. 7x + 8y³. आता हा 7x काय आपला a आणि 8y काय आहे आपला b. त्याला पुट करा व्हॅल्यू. a³ मीन्स 7x³ + 3 इंटू a² दिलेला आहे, a काय 7x² इंटू b काय 8y प्लस परत काही 3 इंटू a किती आहे 7x इंटू b² मीन्स 8y² प्लस b³ मीन्स 8y³. ठीक आहे. स्क्वेअर आणि क्यूब देताना पूर्ण नंबरला द्यायचा, जो पण आपला a किंवा b असेल त्याला. ठीक आहे. आता 7³ काय असेल, 7चा क्यूब काय येते 343 आणि x³ प्लस 3 इंटू 7चा स्क्वेअर 49 आणि x² मीन्स x² × 8y प्लस. आता इथं सॉल्व करा. 3 इंटू 7x इंटू 8चा स्क्वेअर 64 आणि y² प्लस 8चा क्यूब काय येतो 512 आणि yचा क्यूब y³. ठीक आहे. आता अजून याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. जे नंबर दिलेले आहेत त्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. 243x³ क्यूब प्लस आता ह्या तिघांची 3 × 49 × 8 याची सर्वांची काय करायची मल्टिप्लिकेशन करायची. ठीक आहे. 1176 x आणि जे राहिलेले डिजिट आहे ते लिहून घ्यायचे x² इंटू
वाय प्लस 7 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 64 याची मल्टिप्लिकेशन करायची. त्याचा आन्सर येते 1344 एक्स इंटू वाय स्क्वेअर प्लस आणि 512 वाय क्यूब. आता परत याचं काही होऊ शकते का? नाही. म्हणजे आपला एक्सपान्शन फॉर्म काय आला 7x प्लस 8y. हेन्स काय आला एक्सपान्शन फॉर्म 343x क्यूब प्लस 1176 एक्स स्क्वेअर वाय प्लस 1344 एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. हे बघा आपल्याला थर्ड दिलेला आहे 7 प्लस m टू द पॉवर 3. मी इथं फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. त्याला सॉल्व करूया. m क्यूब यातला ए 7 काय आहे ए आणि m काय b. ठीक आहे. त्याला पुट करा. a क्यूब मीन्स 7 क्यूब प्लस 3 इंटू a स्क्वेअर मीन्स 7 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय m. b मीन्स m प्लस 3 इंटू a किती आहे 7 मल्टिप्लाय बाय b किती आहे m स्क्वेअर प्लस b क्यूब किती आहे m क्यूब. काय 7चा क्यूब काय येतो तो 343 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर 49 इंटू m प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि इथं काय m स्क्वेअर आहे मीन्स m स्क्वेअर प्लस m क्यूब. ठीक आहे. आता अजून सिम्प्लिफाय करायला 343 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 49 काय ते आन्सर 147 m प्लस 7 3 जा 21 m स्क्वेअर प्लस m क्यूब. ठीक आहे. हे बघा हेन्स 7 प्लस m क्यूब इज इक्वल्स टू 343 प्लस 147 m प्लस 21 m स्क्वेअर प्लस m क्यूब. ठीक आहे. हे बघा 4 नंबरचं काय आपल्याला एकच नंबर दिलेला आहे 52 क्यूब. ठीक आहे. पण आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं आहे a प्लस बी क्यूबच्या. तर ह्या 52ला आपण a प्लस बीच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो 52 क्यूबचा 52 क्यूबला कसं लिहू शकते मी असं लिहू शकते का 50 प्लस 2 क्यूब आला. म्हणजे काय ते 50 प्लस 2 52 म्हणजे काय ते ॲज इट इज हेच येते ना. पण आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं आहे a प्लस बीच्या म्हणून काय लिहायचं या फॉर्ममध्ये लिहायचं 50 प्लस 2. आता ह्या 50 प्लस 2ला सॉल्व करूया आपण. ठीक आहे. 50 प्लस 2 क्यूब इज इक्वल्स टू आता 50 काय झाला आपला a आणि 2 काय झाला b. चला सॉल्व करा. 50 क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 इंटू हे किती आहे 50 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर प्लस 2 क्यूब. हला चला आता बघूया 50 क्यूब काय तो मल्टिप्लिकेशन करायची तुम्ही. ठीक आहे. 3 मल्टिप्लाय बाय 50चं स्क्वेअर 2500 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4 प्लस 2चा क्यूब 8. ठीक आहे. आता काय करायची आहे सर्वांची सम करायची प्लस याची काय करायची आधी मल्टिप्लिकेशन करायची. काय ते 15,000 प्लस याची मल्टिप्लिकेशन करायची काय ते 600 प्लस 8. आता या सर्वांची काय करायची ॲडिशन करायची. त्याचा आन्सर येते 140,608 1,40,608. ठीक आहे. हे बघा 5 नंबरचं एक्झाम्पल काय 101 क्यूब. ठीक आहे. मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे. ठीक आहे. आपल्याला 101ला कशाच्या फॉर्ममध्ये ॲडजस्ट करायचं आहे a प्लस बीच्या फॉर्ममध्ये. तर कसं लिहू शकते मी 101 क्यूबला काय लिहू शकते 100 प्लस 1 क्यूब. ठीक आहे. 100 प्लस 1 काय होते 101 आला ॲडजस्ट. आता याला काय करायचं हा फॉर्म्युला यूज करून एक्सपान्शन करायचं. त्याला करूया 101 प्लस 1 क्यूब इज इक्वल्स टू आता 100 काय आपला a आणि 1 काय b. चला मग काय a क्यूब मीन्स 100 क्यूब प्लस 3 इंटू a स्क्वेअर मीन्स 100 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 प्लस 3 इंटू a काय 100 मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर प्लस bचा क्यूब आहे म्हणून काय 1 क्यूब.
चला 100 क्यूब म्हणजे काय आहे ते आन्सर 10 लाख. प्लस 3 इंटू 100चा स्क्वेअर काय तो 10,000 मल्टिप्लाय बाय 1 काही हे होते का काहीच नाही. 3 मल्टिप्लाय बाय 100 प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 1 क्यूब 1 काय 10 लाख. याचं काय 13,000 प्लस 300 प्लस 1 काय येईल मग या सर्वांची सम केली तर काय येईल 1030,301 म्हणजे काय ते आपलं एक्सपान्शन फॉर्म 101 क्यूबचं. हेन्स 101 क्यूबचं एक्सपान्शन फॉर्म काय आलं सॉरी 1030,301. हे बघा आपल्याला 6 नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे x + 1/x क्यूब. ठीक आहे. आता आपल्याला हे एक रॅशनल नंबरमध्ये दिलं आहे तर घाबरून जायचं काहीच काम नाही. बघा x + 1/x क्यूब. ठीक आहे. आता याच्यामधला a कोणता आहे x आहे आणि b कोणता आहे 1/x आहे. ठीक आहे. चला पुट करा a आणि b च्या व्हॅल्यू काय x क्यूब प्लस 3 इंटू a किती आहे x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b किती आहे 1/x प्लस 3 इंटू a किती आहे x आणि b किती आहे 1/x स्क्वेअर प्लस 1/x क्यूब. समजत आहे. ठीक आहे. इज इक्वल्स टू x क्यूब. चला सॉल्व करायला काय 3 मल्टिप्लाय बाय x स्क्वेअर x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/x प्लस 3 इंटू x प्लस सॉरी x मल्टिप्लाय बाय तर इथं काय 1चा स्क्वेअर काय 1 आणि xचा स्क्वेअर काय x स्क्वेअर प्लस आता 1चा क्यूब काय 1 आणि x क्यूब काय x क्यूब. चला काय x क्यूब प्लस आता यातलं काय होईल इथं x स्क्वेअर आणि इथं x आहे दोन्ही काय डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये म्हणजे हा x कट होते आणि इथला एक x कट होईल आणि सेम इथंच पण तसंच होईल. हा x कट होईल आणि इथला x कट होईल म्हणजे काय 3 इंटू x इथं करायला 3 इंटू x प्लस इथं करायला 3 आणि करायला 1/x म्हणजे 3/x प्लस 1/x क्यूब म्हणजे काय येईल एक्सपान्शन फॉर्म x + 1/x क्यूबचा x क्यूब प्लस 3x प्लस 3/x प्लस 1/x क्यूब. समजलं. हे बघा 7 नंबरचं एक्झाम्पल काय दिलं आहे 2m + 1/5 क्यूब. चला एक्सपान्शन फॉर्म करू याचा 2m/1/5 क्यूब इज इक्वल्स टू आता a कोणता आहे आपला 2m आणि b काय आहे 1/5. चला काय 2m क्यूब प्लस 3 इंटू a काय 2m स्क्वेअर इंटू 1/5 प्लस 3 इंटू a किती आहे 2m मल्टिप्लाय बाय 1/5 स्क्वेअर प्लस 1/5 क्यूब. आला. आता 2चा क्यूब काय असतो 8 आणि m क्यूब प्लस 3 इंटू 2चा स्क्वेअर 4 आणि m स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/5 प्लस काय 3 मल्टिप्लाय बाय 2m मल्टिप्लाय बाय 1चा स्क्वेअर 1 आणि 5चा स्क्वेअर 25 प्लस 1चा क्यूब 1 आणि 5चा क्यूब 125. ठीक आहे. आता चला याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण अजून 8m क्यूब प्लस 3 4 जा 12m स्क्वेअर अपॉन 5. त्याला काही होते का डिव्हिजन वगैरे काहीच नाही 3 2 जा 6m अपॉन 25 प्लस 1/125. ठीक आहे. काही हेन्स एक्सपान्शन फॉर्म काय आलं 2m + 1/5चं काय येईल 8m क्यूब प्लस 12m स्क्वेअर अपॉन 5 प्लस 6m अपॉन 25 प्लस 1/125. हे बघा 8 नंबरचं एक्झाम्पल आणि या प्रॅक्टिस सेटमधलं सर्वात लास्ट एक्झाम्पल. ठीक आहे. मी या प्रॅक्टिस सेटमधले पूर्ण एक्झाम्पल घेतलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. चला काय दिलेलं आपल्याला 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x क्यूब. आता याचं एक्सपान्शन फॉर्म करायचा a काय 5x अपॉन y आणि y अपॉन 5x काय
बी. चला सॉल्व करूया. काय येईल ए क्यूब मीन्स 5x अपॉन y क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर मीन्स 5x अपॉन y स्क्वेअर मल्टिप्लाय बाय y अपॉन 5x. आता काय येईल प्लस 3 इंटू ए काय 5x अपॉन y मल्टिप्लाय बाय y अपॉन 5x स्क्वेअर प्लस बी क्यूब काय y अपॉन 5x क्यूब. काय येईल 5 चा क्यूब 125x क्यूब अपॉन y क्यूब प्लस 3 इंटू 5 चा स्क्वेअर 25 आणि x स्क्वेअर आणि y स्क्वेअर मल्टिप्लाय बाय y अपॉन 5x प्लस 3 इंटू काय येईल 5x अपॉन y मल्टिप्लाय बाय y चा स्क्वेअर y स्क्वेअर 5x स्क्वेअर मीन्स काय येईल 25x स्क्वेअर प्लस y क्यूब प्लस 5 चा क्यूब 125x क्यूब. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण अजून. काय येईल 125x क्यूब अपॉन y क्यूब. आता हे बघा काय कट होऊ शकते का. ठीक आहे. हे बघा इथला एक y कट होईल याच्यासोबत, इथला पण काय होते एक x कट होते आणि इथं काय 5 1 जा 5 5 5 जा 25. समजलं का. काय झालं इथला एक y आणि हा y सोबत कट झाला. आता इथला हा x आणि ह्या x स्क्वेअर सोबत कट झाला आणि 5 1 जा 5 आणि 5 5 जा 25. ठीक आहे. आता नेक्स्ट टर्ममध्ये पण बघा काय होते इथला हा y आणि यातला एक y कट होईल, हा 5x आणि यातला एक x कट होईल 5 1 जा 5 5 5 जा 25. चला जे राहिलेलं आहे ते सर्व लिहून घेऊया. प्लस 3 इंटू 5 काय येईल 15. इथं काही राहिलेलं आहे का, इथे x राहिलेलं आहे ना, x अपॉन काही राहिलेलं आहे इथे एक y राहिलेला आहे प्लस इंटू अपॉन y प्लस. आता इथं बघा काही राहिलेलं आहे 3 आणि इथले y म्हणजे काय 3y आणि इथं काय राहिलेलं आहे 5 3y अपॉन 5 आणि हा इथला x प्लस इथं काही y क्यूब अपॉन 125x क्यूब. हे झालं एक्सपान्शन फॉर्म्युले. अशा प्रकारे इथे मी प्रॅक्टिस सेट नंबर 5.2 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.